हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे नाजूकचं सुंदर असं उलनचं तोरण उलन पडदा, उलन तोरण तुम्ही बघू शकता। पिंक आणि लाईट ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये मी बनवलेलं आहे। खूप सुंदर असं नेहमी करता तुम्ही तुमच्या दाराला लावून ठेवू शकता। खूप सुंदर असं आहे, खूप नाजूकसं। चला तर सुरू करूया आपण कसं बनवायचं ते। सगळ्यात पहिले आपल्याला जे 2 कलर हवे आहेत ते 2 कलर घ्यायचे आणि आपल्याला मॅजिक लूप करून घ्यायची आहे। मॅजिक लूप करून आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। स्लिप स्टिच नंतर आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा आहे। हाफ डबल क्रोशिया नंतर 2 डबल क्रोशिया बनवायचे आहे। दोन डबल क्रोशिया झाले की थोडी आपल्याला स्टिच वरती करून घ्यायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही बाहेर। आता आपल्याला दुसरा कलर अटॅच करायचा आहे, लाईट ग्रीन। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे अटॅच केलेला आहे। परत आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे इथे। स्लिप स्टिच झाल्यानंतर हाफ डबल क्रोशिया करायचा आहे आणि 2 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे। म्हणजे आपण आधी पिंक कलरनी केलं होतं सेम तसंच करायचं आहे। दोन डबल क्रोशिया करून झाले आपले की आपल्याला मॅजिक लूपला क्लोज करून घ्यायचं आहे। मॅजिक लूप क्लोज केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पासून प्रत्येक चेन मध्ये 2 डबल क्रोशिया बनवत घ्यायची आहे। इथे आता 8 डबल क्रोशिया होणार। 4 चेन आहेत आपल्या, 8 डबल क्रोशिया होणार। खूप सुंदर आणि नाजूक असं आपलं तोरण आहे आणि कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। प्रत्येक चेन मधून आपल्याला 2 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे। आपल्या 4 चेन आहेत तर आपल्याला 8 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे। सेम आपल्याला स्टिच मोठी करून घ्यायची आहे आणि पिंक कलरनी सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। परत आपल्याला प्रत्येक चेन मधून 2 डबल क्रोशिया बनवत घ्यायचे आहे। आता आपल्या जितके चेन झाले तितके डबल क्रोशिया आपल्याला बनवून घ्यायचे आहे सध्या। प्रत्येक चेन मधून आपल्याला 2 डबल क्रोशिया बनवायचे आहे। आलाच आहात तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। खूप सुंदर असं तोरण आहे। तुम्ही तोरण किंवा पडदा काही बोलू शकता, तुमच्याकडे जे बोलले असाल ते। खूप सुंदर असं तोरण आहे दरवाजाला, नेहमीसाठी तर खूप छान वाटते। खूप नाजूक असं आहे, छोटंसं। प्रत्येक चेन मध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे।
असे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 2 डबल क्रोशिया, म्हणजे 15 चेनमध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे, म्हणजे 30 डबल क्रोशिया आपल्याला बनवून घ्यायचे आहे. लाईट ग्रीन याचेही 30 बनवायचे आहे आणि पिंक याचेही 30 बनवायचे आहे, म्हणजे 15 चेनमध्ये आपले 30 डबल क्रोशिया होतील. आपल्याला हे 30 डबल क्रोशिया बनवायचे. आधीचे सोडून आपल्याला 30 डबल क्रोशिया बनवायचे. जे आपण आधी बनवले ते हाफ डबल क्रोशिया आणि 2 डबल क्रोशिया, ते सोडून आपल्याला 30 डबल क्रोशिया बनवायचे आहे. दोन्ही पिंक आणि ग्रीन दोन्ही याचे आधीचे सोडून 30 डबल क्रोशिया आपल्याला बनवायचे आहे. आपले 30 डबल क्रोशिया बनवून झाले आहे दोन्ही साईडनी. आता आपल्याला अटॅच करायचं आहे. अगदी सोपं आहे अटॅच करणं. तुम्ही बघू शकता मी कसं केलेलं आहे. जो कलर आपला आलेला आहे तोच कलर घ्यायचा आहे, मिसमॅच करायचं नाही आहे. आधीच्या डबल क्रोशिया जिथे संपला होता त्याच चेनमध्ये आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे इथे आणि धागा कट करून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. सेम दुसऱ्या साईडने पण आपल्याला करायचं आहे. आपण धागा कट केलेलाच आहे आधी याचा. सेम करायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आधीच्या डबल क्रोशिया ज्या चेनमध्ये संपले आहे त्याच ते चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. फिनिशिंगमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये 1 डबल क्रोशिया, त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया, त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशिया आणि त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. दोन्ही स्टार्टिंगलाही एका साईडने असं करायचं आणि एंड पॉईंटलाही एका साईडने आपल्याला असं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मोती अटॅच करायचे. जे आपले थ्रेड उरलेले आहे मागून ते आपल्याला समोरून घ्यायचं आहे एक थ्रेड आणि त्यामध्ये आपल्याला मोती टाकायचा आहे. हे चमकीचं उलन असल्यामुळे हे जाड आहे, यामध्ये मोती जात नाही, त्यामुळे ते थोडंसं बाहेर काढायचं. थोडा दोरा उकलायचा, जास्त नाही उकलायचा आपला थ्रेड. जास्त जर उकलचा तुमचं तोरण पूर्ण खराब होऊन जाईल. त्यामुळे थोडासाच काहीतरी बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोती ओवून घ्यायचा आहे आणि परत तो थ्रेड बॅकला आणून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या थ्रेड आणि तो थ्रेड म्हणून आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. सेम अशा प्रकारे आपल्याला सर्व फुलांमध्ये मोती अटॅच करायचा आहे. आता आपल्याला गोंडा बनवायचा आहे, टेसल्स बनवायचे आहे. तुम्हाला जेवढा मोठा बनवायचा आहे तेवढं मोठं तुम्ही 4 फिंगर किंवा 3 फिंगरचाही बनवू शकता. जेवढा आपल्याला छोटा बनवायचा असेल तेवढा. मी 3 फिंगरचा बनवलेला आहे आणि 20 राऊंड घेतलेले आहे. तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे घेऊ शकता, पण 20 सफिशियंट आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगला होतो. आपल्याला दुहेरी दोऱ्याने त्याला गाठ मारून घ्यायची आहे, नंतर कट करून घ्यायचा आहे आणि फिनिशिंग करून घ्यायची आहे त्याची व्यवस्थित पकडून. आणि
यामध्येही आपल्याला मोती अटॅच करायचे आहे. मी जसे सांगितले तसेच ओवायचे आहे. थोडासा दोरा बाहेर काढायचा आहे आपल्याला, त्यामध्ये थोडंसं उकळून घ्यायचं आहे, जास्त नाही. आणि 3 मोती अटॅच करायचे आपल्याला. सगळे आपल्याला तयार करून घ्यायचे तसेच. आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित असे बांधून घ्यायचे आहे. एका थ्रेडमध्ये आपण मोती अटॅच केले आणि दुसरा जो थ्रेड आहे तो आपल्याला थोडा ढिला सोडायचा आहे, जेणेकरून तो फिट होणार नाही आणि वाकडाही होणार नाही आपला गोंडा. व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये उरलेले जे थ्रेड आहे ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून इकडे तिकडे दिसणार नाही, फिनिशिंगमध्ये दिसेल आपलं तोरण. सर्व अशाच प्रकारे सर्व आपले गोंडे आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. आधी गाठ मारून घ्यायची आपल्याला आणि नंतर आपल्याला एक एक गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आपलं तोरण तयार झालेलं आहे ऑलमोस्ट. सगळ्याला असेच अटॅच करून घ्यायचे आहे. आणि साईडचा जो थ्रेड आहे आपला दोन्ही साईडने उरलेला आहे तो आतमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. सर्व दोरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. फिनिशिंगमध्ये जास्तही जवळून कट करायचे नाही तर आपल्या गाठी सुटून जातील. थोडे दुरूनच कट करायचे आहे, जास्तही दुरून नाही करायचे. दोन्ही साईडने आपल्याला थ्रेड आत घेऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं तोरण बनवून अगदी तयार आहे. एकदम इझी, कमी वेळात तयार होणारे आपले नाजूकसं तोरण आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसत आहे. एकदम नाजूकसं डेली यूजसाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Thanks for watching my video. Please like, share and subscribe. Thank you.